एक महत्त्वाची बातमी, तुमची मुलंही स्कूल बसनं शाळेत जातात का? मग ही बातमी तुमच्यासाठी. सततच्या इंधन दरवाढीमुळे आता शालेय वाहतूक कोलमडण्याची भीती निर्माण झाली. 10 दिवसात 4 वेळा झालेल्या दरवाढीनं बस मालकांचं कंबरडं मोडलंय. त्याच्या झळा आता पालकांनाही बसणार आहेत. वाढत्या खर्चामुळे आता स्कूल बसची फी वाढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र हा अतिरिक्त भार पालकांवर पडू नये यासाठी स्कूल बस ओनर्स असोसिएशननं आठवड्यातून 2 दिवस ऑनलाईन शिक्षणाचा प्रस्ताव मांडलाय. शासनानं तातडीनं मदत न केल्यास पालकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे बसचा दैनंदिन खर्च वाढलाय. स्पेअर पार्ट, टायर महागल्यानं बसच्या देखभालीचा खर्चही 30% वाढलाय. महागाईमुळे चालक आणि मदतनीसांचा पगारही वाढवण्याची वेळ आली आहे. विमा आणि परवाना शुल्कात झालेली वाढ फी वाढीला कारणीभूत आहे. हायब्रिड शिक्षण पद्धतीवर भर दिला जातोय. 2 दिवस ऑनलाईन शिक्षण द्या अशी मागणी, असा प्रस्ताव स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून ठेवण्यात आलाय.